राष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिनमा। ज्या काही छोट्या मोठ्या चुका होत असतील त्या दुरुस्त कराव्या लागतील, नाहीतर खुर्ची खाली करावी लागेल। विमान कसं असतं, 6ला टेक ऑफ, विमान बंद होतं, ती मागे राहा नाही तर पुढे राहा। एकदा कळू द्या ना कुणाला त्याचं किती गांभीर्य आहे। ज्यांना ज्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळालेलं आहे त्यांना तिथं जावंच लागेल। ते फक्त 1 मे, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी नाही, तरी देखील आपल्याला त्रास होतो काहींना। नमस्कार, मी विजय चोरमारे। महाराष्ट्र दिनमानमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे। अजितदादा पवार हे शरद पवार यांच्यापासून वेगळे झाले आणि त्यांनी आपल्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादी काँग्रेसची स्वतंत्र वाटचाल सुरू केली। त्या घटनेला 2 वर्ष उलटून गेलेली आहेत आणि 2 वर्षांनंतर पहिल्यांदाच अजित पवार हे पक्षाचे सुप्रीमो असल्यासारखं वागायला लागलेत। म्हणजे शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस असताना सुद्धा त्याची बऱ्यापैकी बहुतेक सूत्र अजितदादांच्याकडे होती। तिथं निर्णय प्रक्रियेत त्यांचा अत्यंत महत्त्वाचा भाग असायचा, पण तरी सुद्धा त्या काळात शरद पवार हे पक्षाचे सुप्रीमो होते। अजित पवार जेव्हा बाहेर पडले तेव्हा स्वाभाविकपणे पक्षाचे सुप्रीमो ते बनले, पण मधल्या 2 वर्षाच्या काळात अजित पवार बाकी निर्णय प्रक्रियेत त्यांची भूमिका प्रमुख असली, खुर्ची सगळ्यात मध्यभागी असली, त्यांचं भाषण शेवटला होत असलं तरी सुद्धा ते पक्षाचे सुप्रीमो आहेत असं वाटत नव्हतं। पण नागपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं जे अधिवेशन झालं त्या अधिवेशनात पहिल्यांदा अजितदादांनी आपण या पक्षाचे सुप्रीमो आहोत याची जाणीव सगळ्यांना करून दिली। सगळ्यांना म्हणजे प्रफुल्ल पटेल यांना, सुनील तटकरे यांना, छगन भुजबळ यांना आणि बाकीच्या पक्षातल्या सगळ्याच नेत्यांना। म्हणजे अजितदादांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं अधिवेशन नागपूरमध्ये घेऊन एका दगडात अनेक पक्षी मारलेले आहेत। पहिली गोष्ट, त्यांनी हे अधिवेशन नागपूरमध्ये घेतलेलं आहे। नागपूर हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला आहे। भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गड, यांचं घर तिथं आहे, यांचा मतदारसंघ तिथं आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय नागपूरमध्ये आहे। आणि आतापर्यंत बघा, लक्षात घ्या, जेव्हापासून शिवसेनेत फूट पडली, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत सहभागी झाली, त्यानंतर नागपूरला जी अधिवेशनं झाली त्या अधिवेशनाच्या काळात भारतीय जनता पक्षाचे आमदार संघाच्या मुख्यालयात जातात। एकनाथ शिंदे यांच्या सकट त्यांच्या पक्षाचे बहुतेक आमदार संघाच्या मुख्यालयात गेलेले आहेत, पण अजितदादा पवार यांनी संघाच्या मुख्यालयात जाणं टाळलेलं आहे। ते तिथं गेलेले नाहीत। आपली विचारधारा त्यांच्यापासून वेगळी आहे आणि फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेनुसारच आपण चालणार आहोत हे त्यांनी वेळोवेळी सांगितलेलं आहे आणि त्या कृतीतून सुद्धा दाखवून दिलेलं आहे। आणि त्यांनी संघाच्या एकूण त्या मुख्यालयापासून आपलं अंतर सुरक्षित ठेवलेलं आहे। आता सुद्धा त्यांनी नागपूरमध्ये अधिवेशन घेतलेलं आहे आणि नागपूरमध्ये अधिवेशन घेत असताना त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, ठीक आहे, असेल नागपूर हा भारतीय जनता पक्षाचा आता बालेकिल्ला, पण कुठलाही ठिकाण, कुठलंही गाव हे कुणाचा कायमस्वरूपी बालेकिल्ला नसतं, तसं कुणी मानू नये। यापूर्वी सुद्धा नागपूरनं वेगवेगळे कौल दिलेले आहेत। म्हणजे नागपूर हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला नाही आणि तो टिकून राहणार नाही असं सुद्धा प्रत्यक्षपणे अजितदादांनी तिथं सांगितलेलं आहे। सर्व धर्म समभाव मानणारा पक्ष म्हणून आपल्या पक्षाची ओळख ही आपण केलेली आहे। माझ्या आधी पण बऱ्याच मान्यवरांनी सांगितलं, शिवशाहू आंबेडकरांची विचारधारा घेऊन। परंतु मित्रांनो, आपण हे विसरू नये की आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहोत। आपला स्वतःचा एक इतिहास आहे, आपली एक स्वतःची ओळख आहे आणि आपली एक स्वतःची विचारधारा देखील आहे। दुसरा इशारा म्हणजे हे त्यांनी भारतीय जनता पक्ष आणि RSSला या पद्धतीनं काही संकेत दिलेले आहेत। त्याच पद्धतीनं त्यांनी बालेकिल्ला राहणार नाही, तिथं नागपूरमध्ये विदर्भात आपल्या पक्षाला मजबूत स्थान निर्माण करायचं आहे असं सांगताना त्यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यावर मोठी जबाबदारी टाकलेली आहे। कारण प्रफुल्ल पटेल हे भंडाऱ्याचे, प्रफुल्ल पटेल हे
विदर्भाचे प्रतिनिधी म्हणून, महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळात अनेक वर्ष काम करत राहिलेले आहेत. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली त्यांना तिथं काम करण्याची संधी मिळालेली आहे. एकदा तर लोकसभेत म्हणजे 2009च्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर सुद्धा शरद पवारांनी प्रफुल्ल पटेल यांना केंद्रात मंत्रिपद दिलेलं होतं. पण असं असताना राष्ट्रवादी काँग्रेसचा विदर्भात किंवा नागपूर पट्ट्यात काही तिथं जम बसवता आला नाही, त्यांना त्याचा पाया विस्तारता आला नाही. आता सुद्धा ते अजितदादा पवार यांच्या सोबत आहेत तिथं. त्यामुळं मला असं वाटतं की आता प्रफुल्ल पटेल यांच्यावर जबाबदारी असेल की भंडाऱ्यात तर तुम्हाला तिथं तुमचं वर्चस्व सिद्ध करावंच लागेल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलं यश मिळवावंच लागेल. पण जर तुम्ही पक्षाच्या पहिल्या फळीतले नेते आहात, म्हणजे अजितदादा पवार यांच्यानंतरचे 2 नंबरचे नेते कोण, तर स्वाभाविकपणे प्रफुल्ल पटेल आहेत. सुनील तटकरे हे स्वाभाविकपणे मोठे नेते आहेत, ते पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्या अर्थानं राज्याचं नेतृत्व त्यांच्याकडे आहे. पण तरी सुद्धा प्रफुल्ल पटेल हे मोठे नेते आहेत, त्यांना महाराष्ट्रात नाही राहू द्या, किमान विदर्भात तरी पक्षाला चांगलं यश मिळवून द्यावं लागेल. आणि अजितदादा पवार यांनी तीही गोष्ट अप्रत्यक्षरित्या सूचित केलेली आहे की हा भाजपचा बालेकिल्ल्याने आम्हाला इथं काम करायचं, म्हणजे यश मिळवायचं आहे आणि ते यश मिळवण्याची जबाबदारी प्रफुल्ल पटेल यांच्यावर असेल. तिसरी महत्वाची गोष्ट या अधिवेशनाच्या निमित्ताने जी लक्षात आलेली आहे ती, मी सुरुवातीला म्हटलं की अजितदादा पवार हे सुप्रीमो सारखे वागायला लागले आहेत. यावेळी म्हणजे आतापर्यंत कसं अजितदादांच्या संदर्भात म्हणजे पक्षाच्या संदर्भात कुणी काही वक्तव्य केलं, पक्षाच्या काही नेत्यांनी वक्तव्य केलं, पक्षातले काही वाद असले तर अजितदादा पवार एक सबुरीच्या भाषेत काही सूचना करायचे, असं वागायचं नसतं, तसं वागायचं नसतं, आपली राजकीय संस्कृती अशी आहे. पण आज त्यांनी थेटपणे आपल्या मंत्र्यांना इशारा दिलाय. त्यांनी निर्वाणीचं मी सांगतो असं म्हटलंय की तुम्हाला जर मंत्रिपदापेक्षा अन्य इतर कामं महत्वाची असली तर तुम्ही मंत्रिपद मोकळं करा, इतरांना तिथं संधी देऊया. मी आज निर्वाणीचा सांगतो, जर पक्षाच्या पेक्षा मंत्री महोदयांना काहींना इतर कामं जास्त असतील तर ते पद आपण मोकळं करूया आणि दुसऱ्याला कोणाला देऊया, म्हणजे तरी कळेल. जर आता नुसतं शिबिर घेऊन चालणार नाही, आज शिबिरामध्ये जे निर्णय होतील त्याची अंमलबजावणी करण्याच्या करता संघटना तर संघटनेचं काम करेलच. त्यामध्ये देखील आम्ही दुपारनं बोलणार आहे. काही गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये बदलवायच्यात. पूर्वीच्या काळातलं आम्ही ज्यावेळेस राजकारणात आलो किंवा आमच्या आधी भुजबळ साहेब राजकारणात आले त्यावेळेसचं राजकारण आणि आताच्या राजकारणामध्ये जमीन आसमानचा फरक पडला आहे. आणि पालकमंत्र्यांना सांगितलंय की तुमच्याकडे ज्या जिल्ह्यांची जबाबदारी आहे तिथं फक्त 1 मे, 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी एवढ्याच दिवसापुरतं जाऊन भागणार नाही, तुम्हाला तर सातत्यानं जावं लागेल. आणि दुसरी गोष्ट, पालकमंत्र्यांचं कसं असतं की तिथं ते आपल्या जिल्ह्यात गेल्यानंतर तिथं त्यांचे पंटर असतात आणि त्या पंटरांना सोबत घेऊन ही मंडळी फिरत असतात. तर अजितदादांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की तुम्ही तुमच्या जिल्ह्यात गेल्यानंतर तिथल्या जिल्हाध्यक्षांना सोबत घेऊन फिरायचं आहे. म्हणजे या अधिवेशनाच्या निमित्तानं त्यांनी आणखी एक गोष्ट सांगितली की यापुढं सरकार आणि पक्ष संघटना यांच्यामध्ये उत्तम समन्वय राखण्याचं काम केलं जाईल आणि त्या समन्वयातूनच पक्षाची वाटचाल पुढे जोमदारपणे, दमदारपणे केली जाईल. आणि हे करताना त्यांनी पालकमंत्र्यांनी सांगितले की तुम्ही तुमच्या जिल्ह्यात गेल्यानंतर, तुम्ही ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहात तिथं गेल्यानंतर तिथल्या जिल्हाध्यक्षांना घेऊन तिथं फिरायचं आहे. म्हणजे इथंच त्यांनी पहिल्यांदा सरकार आणि पक्ष संघटना याची जबाबदारी आपल्या पक्षातल्या सगळ्या मंत्र्यांच्यावर टाकलेली आहे आणि त्यानुसार त्यांना संघटनेला सोबत घेऊन जाण्याची सूचना केलेली आहे. काही जण कामं न करता प्रसिद्धी करतात, काही जण कामं करून त्या मानाने त्यांना प्रसिद्धी मिळत नाही आणि मग लोकांना एक समजत नाही, अशा खूप गोष्टी होतात. त्यामुळं ज्यांना ज्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळालेलं आहे त्यांना तिथं जावंच लागेल. ते फक्त 1 मे, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी नाही, त्या दिवशी तर जावंच लागेल. परंतु त्याच्या व्यतिरिक्त त्यांना इतर पण जे काही जिल्हे आणि तालुके दिले जातील आणि तिथं गेल्यावर तिथला जिल्हाध्यक्ष, तिथले प्रमुख पदाधिकारी, आमदार जे आपल्या पक्षाचे त्यांना बरोबर घेऊन
आपल्याला लोकांच्या मध्ये फिरावं लागेल. म्हणजे त्यांनी पहिल्यांदा नागपूरमध्ये अधिवेशन घेतलं अजितदादांनी. नागपूरमध्ये अधिवेशन घेऊन भारतीय जनता पक्षासंदर्भात त्यांनी काही भूमिका घेतली की हा तुमचा बालेकिल्ला कायमस्वरूपी असू शकत नाही. त्यांनी संघ मुख्यालयात अधिवेशन घेऊन संघापासून सुरक्षित अंतर ठेवलेलं आहे. त्यांनी तिथं प्रफुल्ल पटेल यांच्यावर जबाबदारी टाकली आहे. म्हणजे दादाचं यापूर्वीचं बघितलं तर कुणी जास्त एखादा नेता कार्यकर्ता बोलायला लागला तरी विचारतात ते की अरे तुझ्या ग्रामपंचायतचं काय मला सांग, किंवा तुझ्या नगरपालिकेत तुझ्या वॉर्डात आपल्या पक्षाचं काय स्थान आहे हे सांग. मला वाटतं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकानंतर अजितदादा पवार प्रफुल्ल पटेलांना विचारू शकतील की तुम्ही भंडाऱ्यात तुमच्या किती जागा आपल्या पक्षाच्या आल्या, किंवा नागपुरात तुम्ही काय दिवे लावले. हे असे या भाषेत प्रफुल्ल पटेल यांच्यासारख्या नेत्याशी बोलणार नाहीत, पण ते थेट विचारू शकतील, त्यांना जाब विचारू शकतील की तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात काय, तुम्ही राज्याचे नेते आहात, पक्षाचे राष्ट्रीय नेते आहात, तर तुम्ही तुमच्या स्थानिक पातळीवर काय दिवे लावले आहेत किंवा काय प्रभाव दाखवलाय हे कागदोपत्री दाखवून द्या. मला वाटतं त्यामुळे या सगळ्यांच्यावर जबाबदारी असेल. आणि मंत्र्यांना तर थेटच सांगितलेलं आहे की म्हणजे तुम्हाला जर कामं जास्त इतर असतील, म्हणजे मंत्रिपदाच्या जबाबदारीपेक्षा अन्य काही महत्त्वाचं वाटत असेल तर तुम्ही मोकळं व्हा, आम्हाला तिथं नवीन लोकांना संधी द्यायची आहे. आणि हे सांगताना त्यांचा थेट निर्देश हा छगन भुजबळ यांच्याकडे होता. हे सांगायला कुठल्या तज्ज्ञाची आवश्यकता नाही, कारण छगन भुजबळ ज्या पद्धतीने गेले काही दिवस अलीकडे, म्हणजे मनोज जरांगे यांचं मराठा आरक्षणाच्या संदर्भातलं मुंबईतलं आंदोलन सुरू झालं, त्या सुरुवातीच्या काळात भुजबळ फारसे सक्रिय नव्हते, पण आंदोलन सुरू झाल्यानंतर काही दिवसांनी लगेच भुजबळ सक्रिय झाले. भुजबळ सक्रिय होऊन त्यांनी ओबीसी नेत्यांची बैठक बोलवली. त्यांनी महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयाला विरोध करण्याचा निर्णय घेतला. त्याविरुद्ध पुन्हा ते सातत्यानं बोलू लागले. म्हणजे पूर्वीच्या मंत्रिपदाच्या काळात भुजबळ जरांगे यांच्या विरोधात थेट बोलत होते आणि त्यामुळं अजितदादा यांच्या पक्षाची प्रतिमा ही मराठा समाजाच्या विरोधातला पक्ष अशी निर्माण होत होती. मला वाटतं त्याचाच फटका भुजबळांना मंत्रिपदावरून वगळण्यात झालेला होता. आता पुन्हा त्यांना संधी मिळाली आहे आणि ते पुन्हा मागच्याच पद्धतीने जायला लागलेत. आपण चुका म्हणून नये, कारण चूक बरोबर आहे भुजबळांनी ठरवायचं आहे, चूक बरोबर हे अजितदादा पवार यांनी ठरवायचा आहे, तो त्यांच्या पक्षाचा आणि त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे. पण त्याच मार्गाने पुन्हा चाललेले आहेत. आणि असं असताना म्हणजे मंत्रिपदाच्या भूमिकेपेक्षा, सरकारच्या भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका घेऊन छगन भुजबळ चालले. त्यामुळे मला वाटतं अजितदादाने त्याला स्पष्टपणे सांगितलेलं दिसतंय की तुम्हाला मंत्रिपदापेक्षा अन्य गोष्टी महत्त्वाच्या वाटत असतील तर तुम्ही त्यानुसार तो निर्णय घ्या, मंत्रिपद मोकळं करा आणि त्याला वेळ द्या. भुजबळांनी अर्थात सारवासारव करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना. खरं तर एरवी भुजबळ खूप आक्रमकपणे बोलतात, म्हणजे प्रश्नाला उत्तर देतात, कोणाची प्रतिक्रिया असेल तर आक्रमक प्रतिक्रिया त्याच्यावर टिप्पणी करतात. पण यावेळी मात्र भुजबळ फारसे आक्रमक बोललेले दिसत नाहीत. होय, मंत्र्यांनी काम करायला पाहिजे, मंत्रिपदाला न्याय द्यायला पाहिजे, हे त्यांनी असं गोलमाल हे केलेलं आहे. त्या अजितदादांच्या वक्तव्याचा आपल्याशी थेट काही संबंध नाही हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण मला वाटतं अजितदादा पहिल्यांदा थेट सुप्रीमोच्या भूमिकेत आलेले आहेत आणि त्यांनी सगळ्यांनाच इशारा दिलेला आहे. त्यामुळं मला वाटतं भविष्यात अजितदादा हे पक्षावरची आपली पकड अधिक घट्ट करतील आणि पक्षाच्या संदर्भात काही कटू निर्णय घेण्यास यापूर्वी ते टाळाटाळ करत होते. म्हणजे आपल्याला आठवत असेल की धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात अजितदादा पवारांनी खूप टाळाटाळ केली, खूप विलंब लावला. त्यात अजितदादा पवार यांची, सरकारची, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खूप बदनामी झाली, त्यांना खूप टीकेला सामोरं जावं लागलं. तिथं त्यांची काही मजबुरी होती, त्यामुळे ते थोडं जपून पावलं टाकत होते. पण मला वाटतं आता त्यांच्या लक्षात आलेलं आहे की असा कालापव्यय करणं हे आपल्याला शोभणार नाही. आपल्याकडून लोक तातडीनं निर्णयाची अपेक्षा करतात आणि आपण जर अशा टाळटाळ केली तर आपली जी एक इमेज आहे त्या इमेजला धक्का लागू शकतो. त्या दृष्टीनं मला वाटतं अजितदादा पवार हे आक्रमक झाले आहेत आणि त्यांनी नागपूरच्या अधिवेशनातून, संघाच्या मुख्यालयाच्या ठिकाणाहून, भारतीय जनता पक्षाच्या बालेकिल्ल्यातून आपल्या पक्षातल्या नेत्यांना आणि आपल्या सहकारी पक्षाला सुद्धा इशारा दिलेला आहे. म्हणजे
एक गोष्ट खरी आहे की भारतीय जनता पक्ष 2029ची निवडणूक ही स्वबळावर लढणार आहे. अमित शहा यांनी तसं जाहीर केलं आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपर्यंत अजितदादा पवार, एकनाथ शिंदे आणि ही सगळी मंडळी एकत्र राहतील. पण लोकसभा निवडणुका संपल्यानंतर काही काळातच ही सगळी मंडळी वेगळी होतील, यांच्या वाटा वेगळ्या होतील, यांना स्वबळावर लढावं लागेल. आणि स्वबळावर लढण्यासाठीची तयारी जर आतापासून केली नाही तर मला वाटतं त्यावेळी त्यांना त्या परिसरात उमेदवार सुद्धा मिळणार नाही. त्यामुळं आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून आपल्या पक्षाची ताकद चाचपणं, आपल्या पक्षातल्या दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या फळीतल्या कार्यकर्त्यांना काही ताकद देऊन त्यांच्यामार्फत स्थानिक पातळीवरचं नेतृत्व उभं करणं, या प्रकारची काही जी कामं असतात, पूर्वतयारी आहे ती करावी लागणार. तरच नजीकच्या काळात म्हणजे 2029मध्ये ज्यावेळी स्वबळावर लढायची वेळ येईल त्यावेळी 288 मधल्या बहुतांश मतदारसंघात उमेदवार मिळतील. नाहीतर आता आहे तसंच भाजपच्या आश्रयानं जिथं ठेवलंय तेवढं, जिथं आपले आमदार मंत्री आहेत तेवढ्या पुरतंच, आणि की जिथं भारतीय जनता पक्षाचा प्रभाव आहे तिथं न जाता अशा पद्धतीने जर काम करावं लागलं तर त्यावेळी निम्म्याहून अधिक मतदारसंघात उमेदवार मिळणार नाहीत आणि पक्षाची फार वाईट अवस्था होईल. मला वाटतं अजितदादा एका नेमक्या ट्रॅकवर आलेले आहेत. आपला पक्ष हा स्वतंत्रपणे पुढे न्यायचा आहे. तो राज्यातला एक प्रमुख पक्ष असायला पाहिजे. त्या दृष्टीनं वाटचाल करायचे हे त्यांनी ठरवलं दिसतं. आणि मला वाटतं नागपूरचं अधिवेशन त्यांनी म्हणजे अजितदादा पवार यांनी स्वतःसाठी एक खूप महत्त्वाची संधी मानलेली आहे आणि आपण पक्षाचे सुप्रीमो आहोत अशा पद्धतीनं त्यांनी सगळ्यांना इशारा दिलेला आहे.